नमस्कार. आपणा सर्वांचे स्वागत. आपण जाणताच की संजीवनी परिवार गेली 25 वर्ष शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, प्रबोधन आदी क्षेत्रात कार्यरत आहे. शैक्षणिक क्षेत्रांतर्गत 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, वाचन अभियान, वक्तृत्व स्पर्धा, आकाशकंदील कार्यशाळा, रांगोळी कार्यशाळा इत्यादींचे दरवर्षी आयोजन केले जाते. आरोग्य क्षेत्रांतर्गत कॅन्सर शिबिराचे आयोजन, तसेच संजीवनी मेडिकल फंडातर्फे आपण गरजू रुग्णांना आर्थिक मदत करतो. पर्यावरण क्षेत्रांतर्गत स्वच्छता अभियान, वृक्षारोपण इत्यादींचे आयोजन केले जाते. प्रबोधनाअंतर्गत दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. तसेच अर्थसाक्षरतेचा भाग म्हणून आपण अर्थसंकल्पीय विश्लेषण या परिसंवादाचे आयोजन करतो. वरील सर्व उपक्रम कोरोना काळात डिजिटल स्वरूपात यशस्वीरित्या पार पडले. सोमवारी माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 सादर केला. मंडळी, अर्थसंकल्प सादर झाला की काय महागले, काय स्वस्त झाले, करप्रणाली म्हणजे टॅक्स स्लॅबमध्ये किती चेंजेस झाले, या पलीकडे आपण सखोल निरीक्षणात कधीच जात नाही. त्या व्यतिरिक्त सुद्धा बरेच महत्त्वाचे मुद्दे आणि विषय असतात, जसे की गुंतवणुकीच्या संधी, रोजगार संधी, बँकांचे धोरण, विमाविषयक धोरण, शेतीविषयक धोरण या आणि अशा बऱ्याच विषयांवर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध अर्थतज्ञ श्री मंगेश सोमण सर आज आपल्यात आहेत. सरांचा थोडक्यात परिचय असा: सरांनी अर्थशास्त्र विषयात मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आहे. तसेच MBA फायनान्स, ICFI सारख्या अर्थशास्त्रातील अभ्यासात विशेष प्रावीण्य मिळवले आहे. सर विविध वर्तमानपत्रात अर्थविषयक लेख लिहितात. गेली 12 वर्ष आदित्य बिर्ला समूहासोबत हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये ज्येष्ठ अर्थतज्ञ म्हणून जोडले गेलेले आहेत. मी सरांचे हार्दिक स्वागत करतो. सर आता आपल्याला मार्गदर्शन करतील. धन्यवाद. नमस्कार. संजीवनी परिवाराच्या सदस्यांना धन्यवाद आज या कार्यक्रमाकरता मला बोलावल्याबद्दल. यावेळचा हा जो अर्थसंकल्प होता त्याच्याबद्दल थोडंसं विश्लेषण मी करेन. जवळपास आठवडाभर झालेला आहे अर्थसंकल्प सादर होऊन आणि त्याचं बऱ्याच वर्गांमधून खूप मोठं स्वागत झालंय. म्हणजे निदान शेअर बाजारामध्ये तरी याचं खूप मोठ्या प्रमाणावरती स्वागत झालंय. या अर्थसंकल्पाची थोडीशी पार्श्वभूमी अशी होती की हा करोना नंतरचा अर्थसंकल्प होता आणि करोना हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी, भारतासाठी सुद्धा गेल्या शतकातलं सगळ्यात मोठं अशा प्रकारचं एक संकट होतं. म्हणजे एवढी मोठी आर्थिक विकासातली घट किंवा GDPचं आकुंचन आपण गेल्या कित्येक वर्षामध्ये अनुभवलं नव्हतं, भारताने सुद्धा आणि जगाने सुद्धा. त्याच्यामुळे या पार्श्वभूमीवरती या अर्थसंकल्पामध्ये काय तरतुदी केल्या जात आहेत, अर्थव्यवस्थेला हात देण्याकरता काय स्वरूपाचं ज्या उपाययोजना अर्थमंत्री हाती घेत आहेत याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आणि अर्थमंत्र्यांनी सुद्धा आपल्या अपेक्षा एका प्रकारे वाढवल्या होत्या. त्यांनी असं म्हटलं होतं की गेल्या कित्येक वर्षात झाला नाही अशा स्वरूपाचा हा अर्थसंकल्प असेल. तर त्याच्यामुळे अर्थसंकल्पाकडून अपेक्षा खूप होत्या. पण त्याला अजून एक पार्श्वभूमी मला वाटतं अशी होती की गेल्या साधारणतः वर्षभरामध्ये ज्यावेळेस आपण करोनाच्या सगळ्या संकटातून जात होतो आणि भारतीय अर्थव्यवस्थेची गती मंदावलेली होती, तर त्या काळामध्ये सरकारचा खर्च ज्या प्रमाणात वाढणं अपेक्षित होतं तो वाढत नव्हता. आणि त्याच्यामुळे अनेक विश्लेषक, अनेक तज्ज्ञ त्याच्यावरती टीकाही करत होते की इतर देशांमध्ये ज्या प्रकारे वित्तीय तूट वाढवली जात आहे आणि सरकार जास्त खर्च करत आहे अर्थव्यवस्थेला उभारी देण्याकरता, तर तसे प्रयत्न भारतात का होत नाहीयेत. आणि त्याच्याबद्दल वेगवेगळ्या शंका व्यक्त केल्या जात होत्या की कदाचित पतमानांकन संस्थांचा धाक त्यामागे असेल. आणि एकीकडे आपल्याकडे कराचं उत्पन्न सुद्धा खाली येत होतं, कारण एकंदर अर्थव्यवस्थाची गती मंदावलेली होती, वेगवेगळ्या आर्थिक ऍक्टिव्हिटीज तेवढ्या होत नव्हत्या आणि त्याच्यामुळे कर संकलनाचं प्रमाण खूप खालावलेलं होतं. तर अशा परिस्थितीत सरकारला उलट आपले हात आखडून घ्यावे लागत होते. त्याच्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा अर्थमंत्री वित्तीय तूट आणि सरकारचा खर्च याबद्दल काय भूमिका घेत आहेत ह्या गोष्टी महत्वाच्या होत्या. आता इकडे मला एक गोष्ट जरूर नमूद करावीशी वाटते की आपण जेव्हा अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक याचा विचार करतो त्यावेळेस अर्थमंत्र्यांच्या हातात एक
काही गोष्टी असतात, काही गोष्टी त्यांच्या हाताबाहेर असतात. म्हणजे सरकारचा जवळपास 75 ते 80% खर्च हा सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन, त्यांचं पेन्शन किंवा जुनी जी कर्ज घेतलेली असतात त्या कर्जांवरच्या व्याजाचा भरणा किंवा जे वित्त आयोगाच्या सूत्रानुसार राज्य सरकारांना जी काही मदत द्यावी लागते त्या सगळ्या गोष्टींमध्ये अर्थमंत्र्यांना फारशी काहीच स्वतःचे निर्णय घेता येत नाहीत. कारण ते खर्च जवळपास हे ठरलेले असतात. म्हणजे त्याच्यात वेगळं काही त्यांना करता येण्यासारखं नसतं. त्याच्यामुळे दरवर्षी आपण बघितलं तर अर्थसंकल्पातला एक छोटासा एक 15-20% भाग खर्चाचा असा असतो, की ज्याच्यामध्ये काही नवीन योजना किंवा नवीन घोषणा करण्याचा वाव असतो. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये मात्र ती कोंडी फोडण्याचा एका प्रकारे प्रयत्न झालेला आहे. आणि त्याच्यामुळे या अर्थसंकल्पाचं एक मला मोठं वैशिष्ट्य असं वाटतं, की वित्तीय तुटीच्या बाबतीत भारत सरकारचं किंवा आपल्या धोरणकर्त्यांचं आजपर्यंतची जी मनोभूमिका होती, ती पूर्णपणे बदलणारा असा हा अर्थसंकल्प आहे. म्हणजे आपल्याकडे एक वित्तीय शिस्तीचा कायदा 2003 सालापासून आहे आणि त्यानुसार केंद्र सरकारला आपली अर्थसंकल्पातली जी वित्तीय तूट आहे, ती जीडीपीच्या 3% या प्रमाणावरती ठेवायची आवश्यकता त्या कायद्यामध्ये होती एका विशिष्ट कालावधीनंतर. अर्थात नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या सरकारांनी त्या त्या तरतुदीमधून पळवाटा काढल्या. 3% जी मर्यादा होती तिकडे पोहोचण्याचा जो कालावधी होता तो पुढे-पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. पण तरी सुद्धा कोणीही ती 3% मर्यादा ही अमान्य केली नव्हती. म्हणजे यापूर्वी सरकारची अशी भूमिका होती, की आम्ही हळू-हळू येत्या काही वर्षांमध्ये त्या 3% पर्यंत पोहोचू. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये मात्र अर्थमंत्र्यांनी असं जाहीर केलं, की एकतर यावर्षी तूट खूप मोठी असेल 9.5% जवळपास जीडीपीच्या. पुढच्या वर्षी सुद्धा ती तूट जवळपास 6.5% असेल आणि त्याच्या पुढचा जो भाग होता तो खरंच म्हणजे खूप आतापर्यंतच्या इतिहासापेक्षा वेगळा होता. कारण त्याच्या पुढे अर्थमंत्री असं म्हणाल्या, की 2025-26 पर्यंत सुद्धा आम्ही वित्तीय तूट ही 4.5% पर्यंत आणू. म्हणजे याचा अर्थ 3% जी मर्यादा होती, ती एका प्रकारे सरकारने झुगारून दिलेली आहे. आणि वित्तीय शिस्तीच्या कायद्यामध्ये सुद्धा आता बदल केला जाणार आहे आणि अर्थमंत्र्यांनी निदान तसे संकेत दिले आहेत. म्हणजे याबद्दल अजून पूर्ण स्पष्टीकरण आपल्या हाती यायचं आहे. पण निदान आज जे संकेत आपल्या पुढे दिले गेलेले आहेत, त्याच्यानुसार असं दिसतंय, की वित्तीय तुटीची मर्यादा ही वित्तीय शिस्तीच्या कायद्यात देखील आता 4.5% अशी ठेवली जाईल. तर वित्तीय तूट ही अर्थात आपण नेहमी जेव्हा पारंपरिक पद्धतीने विचार करतो तेव्हा वित्तीय तूट ही काय असते, की आजच्या पिढ्या सरकारी खर्चाचा जो बोजा आहे तो वित्तीय तुटीच्या माध्यमातून पुढच्या पिढ्यांवर टाकत आहेत. आणि त्याच्यामुळे वित्तीय तूट ही सर्वसाधारणपणे वाईट किंवा कमी असलेली बरी अशा स्वरूपाचं पारंपरिक एक मांडणी नेहमीच केली जात होती. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये जगामधल्या इतर अर्थव्यवस्थांमध्ये सुद्धा त्या पारंपरिक विचार पद्धतीला छेद देण्याचे प्रयत्न होत आहेत आणि किंवा त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. आणि याचं कारण असं आहे, की जागतिक आर्थिक संकट जे झालं 2007-8 मधलं, त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक विकसित देशातल्या अर्थव्यवस्थांनी मोठ्या प्रकारे वित्तीय तूट दिली, अर्थव्यवस्थेला उत्तेजन देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या केंद्रीय बँकांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पैसा त्यांच्या अर्थव्यवस्थांमध्ये ओतला. आणि एका प्रकारे त्याचीच इतर अर्थव्यवस्थाही ओढायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे पूर्वी पतमापन संस्थांचा जो धाक होता तो काहीसा कमी झालेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती इतर भारताव्यतिरिक्त इतर काही विकसनशील देशांनी तशी पावलं यापूर्वीच उचलली होती. म्हणजे काही देशांनी त्यांची वित्तीय तूट 10-10.5% किंवा 15% सुद्धा नेण्याची पावलं उचलली होती. त्याच्यामुळे एका प्रकारे इतर देश हे जे करतायत त्याच्यामुळे भारताला हे करायचा वाव मिळाला. तर वित्तीय तूट ही जर का त्याच्याबरोबर भांडवली खर्चासाठी जर का ती होत असेल, म्हणजे तूट वाढवून आपण जर भांडवली खर्च करत असू आणि त्यातून अर्थव्यवस्थेकरता पुढच्या म्हणजे भविष्य काळाकरता काही नवीन ऍसेट्स तयार होत असतील, तर मात्र वित्तीय तूट ही तेवढीशी वाईट नसते. कारण त्याचे फायदे नंतर वाढीव आर्थिक विकासातनं येणार असतात आणि त्यातून ते वित्तीय तुटीतनी जे काही कर्जाचं प्रमाण वाढणार आहे, म्हणजे कर्जाचं आणि जीडीपीचं गुणोत्तर हे सध्याच्या काळामध्ये वाढणार आहे. आणि त्याच्यावरती आर्थिक वाढ ही जास्त झाली तरच ते गुणोत्तर खाली येऊ शकेल भविष्य काळामध्ये.
त्याच्यामुळे केवळ वित्तीय तुटीच्या बाबतीत सोवळेपणा ठेवणं योग्य ठरणार नाही, अशी मांडणी अनेक जण या अर्थसंकल्पापूर्वी करत होते. आणि त्या साधारणतः विचारधारेचं प्रतिबिंब सरकारच्या आता प्रत्यक्ष या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा पडलेलं आहे. त्याच्यामुळे एका दृष्टीने मी असं म्हणेन की हे एक आश्वासक पाऊल आहे, पण त्याच वेळेला सरकारला याचं ध्यान ठेवायला लागेल की पुढच्या काही वर्षांमध्ये ज्यावेळेस ते वित्तीय तूट ही आधीच्या काळात जे काही वित्तीय तूट आपण करायची तयारी दाखवत होतो त्यापेक्षा वाढली असेल, पण ही वाढीव तूट ही भांडवली खर्चाकडे जाईल आणि याच्यातून पायाभूत सोयीसुविधा मोठ्या प्रमाणावर उभ्या राहिल्या आणि रस्ते आहेत, नवीन वीज प्रकल्प आहेत किंवा नवीन पोर्ट्सचे प्रकल्प असतील, तर या सगळ्यातनं जर का गुंतवणूक वाढली आणि जर का ती सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रांमधली गुंतवणूक वाढली, तर त्याच्या जोडीने खासगी क्षेत्रातली गुंतवणूक सुद्धा वाढेल. आणि गेल्या काही वर्षांमध्ये जी आपल्याकडे गुंतवणुकीचं जे गुणोत्तर कमी झालेलं आहे, ती कोंडी कुठेतरी फोडण्याचा प्रयत्न झाला, तर त्यातून अर्थव्यवस्थेला एक मोठी गती मिळू शकते. त्याच्यामुळे त्या दृष्टीने सरकार सध्या वित्तीय तुटीच्या बाबतीत ही जी काही एक नवीन मांडणी करते, ते माझ्या मते या अर्थसंकल्पाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. हे करत असताना अर्थमंत्र्यांनी यावेळेस कररचनेमध्ये फारसे काही बदल केले नाहीत. म्हणजे आणि ते एका प्रकारे मी म्हणेन स्वागतार्ह सुद्धा आहे. कारण दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये काहीतरी कररचनेमध्ये बदल केले जावेत किंवा इकडच्या गोष्टी तिकडे केल्या जाव्यात, ही गोष्ट आर्थिक स्थैर्यासाठी सुद्धा चांगली नाही. त्याच्यामुळे निदान यावेळेस काही नवीन कर आले नाहीत याचं मला वाटतं सगळ्यांनी स्वागत केलं. म्हणजे लोकांनी ची काही एक मानसिक तयारी झाली होती. मी सुद्धा अर्थसंकल्पाच्या पूर्वी काही जे काही लिखाण केलं होतं किंवा काही वेबिनार वगैरे केले होते, त्यावेळी मला सुद्धा अशी भीती मी व्यक्त केली होती की कदाचित कोविडमुळे जो काही एक खड्डा आलेला आहे कर संकलनामध्ये, तो भरून काढण्याकरता म्हणून काहीतरी एक कोविड उपकर किंवा अशा पद्धतीने काही एक नवीन कर लागू केले जातील. पण सरकारनी मला वाटतं ते करण्याचं टाळलंय आणि त्याचं सुद्धा स्वागत मोठ्या प्रमाणावरती शेअर बाजारांनी आणि इतर घटकांनी केलेलं आहे. तर सरकारने त्याच्यामुळे थोडक्यात एका प्रकारे काय करायचा प्रयत्न केलाय की विकासात्मक खर्चांवर कामांवरती खर्च वाढवण्याचा प्रयत्न केलाय, जी एका प्रकारे कोविड नंतरच्या काळात अर्थव्यवस्थेची गरज होती. पण ते करताना ज्या सर्वसाधारण अपेक्षा होत्या त्याप्रमाणे सरकारने कर वाढवलेले नाही, तर त्याच्याऐवजी तूट वाढवली तरी चालेल सध्याच्या काही पुढच्या काही वर्षांमध्ये, अशा प्रकारची एक मांडणी सरकारने केलेली आहे. तर हा अंदाजपत्रकाचा मला वाटतं एक भाग झाला. अर्थात याच्यात सगळ्याच गोष्टी या आपण काय म्हणू की पूर्णपणे स्वागतार्ह आहेत असं म्हणता येणार नाही. काही काही गोष्टींना अर्थातच मर्यादा होत्या. म्हणजे सुरुवातीला अर्थसंकल्प ज्या दिवशी जाहीर झाला त्या दिवशी सरकारने असं म्हटलं की आरोग्य आणि वेलबिंग असं त्यांनी हेल्थ अँड वेलबिंग असं त्याला नाव दिलं. म्हणजे पूर्वी केवळ आपण आरोग्यावरचा खर्च बघत होतो, पण त्याच्याऐवजी आरोग्य आणि सर्वसाधारण जनतेचं जीवनमान सुधारण्याकरता केला जाणारा खर्च याच्यामध्ये 137% अशी भरीव वाढ अर्थमंत्र्यांनी जाहीर केली. अर्थात तो त्या घोषणेचं त्यावेळेस अर्थातच खूप स्वागत झालं. पण नंतर जेव्हा लोकांनी त्यातल्या आकडेवारीचा अभ्यास केला, त्यावेळेस असं दिसून आलं की यामध्ये इतर गोष्टी काही म्हणजे पाणी योजनांवरचा खर्च आहे किंवा कोविड नंतरच्या लसीकरणावरचा खर्च आहे, तर त्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्यांचा त्याच्यात अंतर्भाव झालेला आहे. तर त्याच्यामुळे अजूनही जी एक मूलभूत आपण म्हणू की समस्या आहे की आपल्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रांसाठी ज्या सामाजिक दृष्ट्या सामाजिक पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्वाची क्षेत्र आहेत, त्यांच्यासाठी पुरेशी तरतूद ही होत नाही. आपल्याकडे गेल्या कित्येक वर्षांचा हा इतिहास आहे आणि त्याला अर्थात बरीच कारण आहेत. म्हणजे आपल्याकडचं एकंदर अर्थव्यवस्थेचं आकारमान, सरकारच्या अर्थसंकल्पाचं अंदाजपत्रकाचं आकारमान, त्याच्यावरती असणारी इतर बंधनं, या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. पण ती कोंडी काही मोठ्या प्रमाणात यावेळेस फोडली गेली असं नाही. म्हणजे सुरुवातीला आकडे जाहीर झाले तेव्हा असं वाटलं की ही कोंडी फोडली गेली आहे आणि कदाचित या गोष्टींवरचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात सरकारने वाढवला आहे. पण प्रत्यक्षातल्या तरतुदी जर का बघितल्या तर त्या तेवढ्या प्रमाणात झालेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे सगळंच काही आपण असं म्हणू की अर्थसंकल्पात खूप भरीव तरतुदी झाल्या आहेत असं नाही. पण मी म्हणेन की आधीच्या ज्या अपेक्षा होत्या किंवा गेल्या काही वर्षांमधले जी काही
ज्या काही तरतुदी होत्या त्या प्रमाणात तरतुदी नक्कीच वाढलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने त्या स्वागतार्ह आहेत आणि देशाच्या एकंदर विकास दराला किंवा जी कोविड नंतर आपण एक रिकव्हरीकडे जात आहोत, अर्थव्यवस्थेला उभारी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर त्यांना बळ देणाऱ्या अशा या अर्थसंकल्पातल्या खर्चाच्या बाजू आहेत किंवा आकडेवारीचा भाग आहे, तरतुदींचा भाग आहे. अर्थसंकल्पाचं दुसरं एक यावेळेला वैशिष्ट्य असं एक सांगावंसं वाटतं, ते म्हणजे अर्थसंकल्पामध्ये यावेळेला जे काही एक आकडेवारी सादर झालेली आहे सरकारच्या खर्चाची आणि कर उत्पन्नाची, ती गेल्या अनेक वर्षांमध्ये जी आकडेवारी सादर केली जात होती त्यापेक्षा खूप जास्त विश्वासार्ह आहे. म्हणजे यापूर्वीच्या अर्थसंकल्पांमध्ये एक नेहमी त्याच्यानंतर एक प्रश्नचिन्ह उभं केलं जायचं, की कराचे जे आकडे संकलनाचे सांगितले जात आहेत ते खरंच तेवढं कर संकलन होईल का? त्याच्यामध्ये खूप अति आक्रमक पद्धतीने किंवा अति आशावादी पद्धतीने ते अंदाज बांधले गेलेले असायचे. किंवा दुसरा एक प्रकार असा केला जायचा, की वित्तीय तूट कमी दाखवण्याकरता काही सरकारी खर्च हे इतर सार्वजनिक उपक्रमांच्या माथी मारले जायचे किंवा कर्ज उभारणी ही थेट सरकारकडून न केली जाता ती काही इतर सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातून केली जात होती. तर त्याच्यामुळे एका प्रकारे सरकारच्या अर्थसंकल्पाबद्दल, अंदाजपत्रकाच्या विश्वासार्हतेबद्दल खूप सारे प्रश्नचिन्ह दरवर्षी उभी केली जायची. तर यावर्षी सरकारने एक मोठा प्रयत्न केलेला आहे, की ती प्रश्नचिन्ह कमी व्हावीत किंवा पुसली जावीत. आणि त्याच्यासाठी काय केलंय, की एक मोठं पाऊल असं झालंय, की अन्न महामंडळ जे आहे, ते गेली कित्येक वर्ष जी काही सरकारला सबसिडी द्यावी लागते, म्हणजे अन्नावरची सबसिडी. कारण आपण शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतींवरती सरकार गहू, तांदूळ याची खरेदी करतं आणि नंतर रेशनच्या दुकानांमध्ये ते कमी किमतीमध्ये लोकांना दिलं जातं. तर या सगळ्या व्यवहारामध्ये एक मोठा जो काही खड्डा असतो, तो सरकारला सबसिडी देऊन भरून काढायला लागतो. तर गेली कित्येक मला वाटतं गेली 3-4 वर्ष याबद्दलची सबसिडीची तरतूद ही कमी केली जात होती. आणि नंतर अन्न महामंडळ तो खर्च कर्जरोखे काढून भागवत होतं. कर्जरोखे म्हणण्यापेक्षा ते जे स्मॉल सेव्हिंग्ज आहेत, तर त्याचा जो फंड आहे त्याच्याकडून कर्ज घेऊन तो खर्च भागवला जात होता अन्न महामंडळाकडून. तर या सगळ्यातनं वित्तीय तूट ही कागदावर कमी दिसत होती, पण प्रत्यक्षात ती तूट होतीच. तर यावेळेस मला वाटतं असं अशी परिस्थिती झाली, की एकीकडे लोकांची मानसिकता तयार झाली होती, की कोविडमुळे तूट वाढलेली दिसेल, त्याबद्दलची पतमापन संस्थांची किंवा इतर सर्व बाजार मंडळींची मानसिक तयारी झालेली होती आणि कदाचित त्याचा फायदा घेऊन यावेळेस सरकारने हे जे जुन्या काय आपण म्हणू, की अ, अन्न महामंडळाच्या किंवा इतर काही सार्वजनिक उपक्रमांच्या बाबतीत तूट लपवण्याचे जे काही प्रयत्न गेल्या काही वर्षांमध्ये झाले होते किंवा त्या दृष्टीने जे काही गोष्टी झाल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी यावेळेला फिरवल्या गेल्या. आणि त्या सगळ्या गोष्टींचा जो काही बोज आहे, तो केंद्राच्या प्रत्यक्ष अर्थसंकल्पावरती दाखवला गेला, की जे दरवर्षी त्या वेळेस केलं जायला हवं होतं. पण एका प्रकारे तो आपण काय म्हणू, की जुना इतिहास पुसला गेला अविश्वासार्हतेचा आणि त्याच्यामुळे सुद्धा यावर्षीची तूट थोडी जास्त वाढलेली दिसते. म्हणजे यावर्षी जीडीपीच्या 9.5% जी तूट आहे, ती कदाचित 7% किंवा 7.5% असते. जर का सरकारने हे जे पाऊल मी सांगतोय विश्वासार्हतेच्या दृष्टीने ते उचललं नसतं तर. त्याच्यामुळे तो एक माझ्यामध्ये दुसरा मुद्दा होता, की सरकारने अर्थसंकल्पाचे आकडेवारी ही जास्तच विश्वासार्ह बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सुद्धा माझ्यामध्ये एक अत्यंत स्वागतार्ह पाऊल आहे. आणि या पुढच्या वर्षींच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा त्या गोष्टीचं प्रतिबिंब राहावं असं मला वाटतं. आतापर्यंतची जी आपण मांडणी केली ही प्रामुख्याने अर्थसंकल्पातले खर्च, कर उभारणी या दृष्टीने होती. तिसरा जो यातला मला या अर्थसंकल्पातला मोठा महत्वाचा मुद्दा वाटतो तो म्हणजे आर्थिक सुधारणांचा. आणि आपल्याकडे एक काहीसा असा एक इतिहास आहे, की 1991 मध्ये फार मोठ्या आर्थिक सुधारणा झाल्या. त्यावेळेस भारतीय अर्थव्यवस्था जी काही एका मोठ्या संकटातनं जात होती त्या पार्श्वभूमीवर झाल्या. तर कदाचित आपल्याकडची अशी एक व्यवस्था आहे, की ज्यावेळेस संकट असतं तेव्हा त्याच्यातून मार्ग काढण्याकरता म्हणून आर्थिक सुधारणा होतात. आणि काहीसं तसंच यावेळेला सुद्धा आपल्याला झालेलं दिसतंय. म्हणजे कोविडचं हे जे मोठं संकट आलं
ती कोंडी फोडण्याकरता सरकारने ज्या वेळेस गेल्या वर्षी सुद्धा आत्मनिर्भर भारत या नावाखाली 4-5 अर्थमंत्र्यांच्या पत्रकार परिषदा झाल्या. त्याच्यात खूप वेगवेगळे निर्णय जाहीर करण्यात आले. त्या निर्णयांमध्ये सुद्धा काही नवीन सुधारणा करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्या सुधारणा या अर्थसंकल्पामध्ये आणखीन पुढे नेल्या गेल्या. आता ह्या ज्या आर्थिक सुधारणा आहेत यांचा अगदी पूर्णपणे अर्थसंकल्पाशी संबंध असतो असं नाही. कारण म्हणजे अंदाजपत्रकार म्हणून आपण जर का बजेटकडे बघितलं की कर उभारणी किंवा कर्ज उभारणी आणि सरकारचा खर्च केवळ त्या दृष्टीने बघितलं तर कदाचित या आर्थिक सुधारणा त्यांच्याशी थेट संबंध असतोच असा नाही. पण सरकारचं एकंदर धोरण काय आहे, अर्थव्यवस्थेविषयी धोरण काय आहे ते स्पष्ट करणाऱ्या या सुधारणा असतात आणि त्याच्यामुळे अनेकदा त्या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये जाहीर केल्या जातात. आणि यावेळच्या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये मला वाटतं की 2-3 सुधारणा या महत्वाच्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे पायाभूत सोयी सुविधांमध्ये सरकारने केवळ भरीव तरतूद ही स्वतःच्या अर्थसंकल्पामधून करून अर्थमंत्री थांबल्या नाहीत, तर त्याच्या बरोबरच पायाभूत सोयी सुविधांसाठी पैसा उभा राहावा याच्यासाठी इतरही अनेक पावलं उचलण्यात आली. तर त्याच्यात काही गोष्टी होत्या. एक म्हणजे त्यांनी डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे पूर्वी आपल्याकडे IDBI सारख्या वगैरे ज्या संस्था होत्या ज्या दीर्घकालीन कालावधीसाठी पायाभूत सोयी सुविधांच्या प्रकल्पांना कर्ज द्यायच्या. तर तशा प्रकारची एक संस्था पुन्हा चालू करण्याचं सरकारने ठरवलंय. हा त्यातला एक चांगला मुद्दा आहे. दुसरं मला वाटतं की एक गोष्ट आर्थिक सुधारणांच्या दृष्टीने किंवा पायाभूत सुविधांना त्याच्यावरचे खर्च वाढवण्यासाठी पैसा उभा करण्यासाठी सरकारला एक नवीन अव्हेन्यू अर्थमंत्र्यांनी तयार केलेला आहे आणि तो म्हणजे त्यांनी नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन म्हणून नवीन गोष्ट जाहीर केली आहे. तर ही काय आहे की आता आपण एक उदाहरण घेऊया की समजा एक नवीन रस्ता सरकारला बांधायचा आहे, मोठा महामार्ग बांधायचा आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा समजा सरकारला पैसा उभा करायचा असेल, काही गुंतवणूकदार त्याच्यात आणायचे असतील किंवा कर्ज उभारणी करायची असेल, तर त्या गुंतवणूकदारांना तो प्रकल्प खूप जोखीमेचा वाटतो. आणि याचं कारण असं आहे की त्या प्रकल्पासाठी जे जमीन अधिग्रहित करायची आहे ते वेळेवरती होईल का? त्याच्यासाठी लागणारे वेगवेगळ्या परवानग्या आहेत किंवा पर्यावरणाचे मुद्दे अनेक या प्रकल्पांमध्ये असतात. त्या सगळ्या गोष्टी होतील का आणि प्रत्यक्ष प्रकल्प वेळेवर उभा राहील का? तो 10 वर्षात समजा सांगितलाय तर खरंच 10 वर्षात होईल की त्याला 15 वर्ष लागतील? हे सगळे प्रश्न कुठल्याही गुंतवणूकदारांच्या मनात असतात. त्याच्यामुळे नवीन प्रकल्पांसाठी पैसा उभा करण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा गुंतवणूकदार त्याच्याकडे एका जोखीमेने पाहत असतात आणि ते एकतर त्याच्यामुळे ते तेवढ्या प्रमाणात पैसा उभा करता येत नाही किंवा पैसा हा जास्त दराने उभा करायला लागतो. व्याजदर जास्त असतात. तर ती जी कोंडी आहे ती फोडण्याकरता सरकारने यावेळेला हा एक नवीन उपाय काय जाहीर केलाय की एक वेगळी यंत्रणा उभी केली जाईल की ज्याच्यामध्ये जे पायाभूत सोयी सुविधांचे प्रकल्प यापूर्वीच पूर्ण झालेले आहेत, त्या प्रकल्पांचे जे काही ऍसेट्स आहेत, काही ऍसेट्स तिकडे जमा केले जातील आणि मग त्या ऍसेट्सच्या जीवावरती किंवा त्यांच्या काय आपण म्हणतो अगेन्स्ट दोज ऍसेट्स फंड्स विल बी रेज. म्हणजे त्या ऍसेट्सच्या जीवावरती नवीन पैसा उभा केला जाईल आणि मग तो पैसा नवीन प्रकल्पांसाठी वापरला जाईल. तर ही एक वेगळी मला वाटतं विचार करण्याची पद्धत आहे. या संदर्भातले काय आपण म्हणू प्रस्ताव यापूर्वी आलेले होते, पण हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि राष्ट्रीय पातळीवर करण्याचं सुतोवाच सरकारने केलेलं आहे. तर हा एक मला वाटतं खूप मोठं पाऊल आहे आणि पायाभूत सोयी सुविधांकरता याच्यातून कदाचित यापूर्वी पेक्षा जास्त प्रमाणात आणि जास्त चांगल्या पद्धतीने पैसा उभा राहू शकेल. तिसरं एक गोष्ट अर्थमंत्र्यांनी जाहीर केली ती म्हणजे ज्या सार्वजनिक उपक्रम आहेत किंवा सरकारी उपक्रम आहेत त्यांच्याकडे अनेक वेळा जास्तीचे काही ऍसेट्स असतात, काही बरेचदा जमिनी असतात आणि त्या जमिनींची विक्री करणं किंवा त्यांचं बाजार मूल्याप्रमाणे विक्री करणं हे नेहमीच सोपं नसतं. तर त्याच्यासाठी एक नवीन स्पेशल पर्पज व्हेकल तयार केलं जाणार आहे. म्हणजे पुन्हा एक नवीन संस्था तयार केली जाईल की ज्याच्यामध्ये या सार्वजनिक उपक्रमांमधल्या अतिरिक्त जमिनी किंवा इतर काही त्यांचे वापरात नसलेले जे काही ऍसेट्स आहेत तर ते तिकडे येतील आणि ते विकण्याचा आणि त्यातून पुन्हा पैसे उभे करण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजे
काहीशा अपारंपरिक पद्धतीने निधी उभारणी करण्याचे प्रयत्न आपल्याला सरकार करताना दिसतंय. तर या सगळ्या गोष्टींची अर्थात अंमलबजावणी कशी होते हे सगळं म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे केवळ या गोष्टी जाहीर झाल्या म्हणजे त्या व्हायला लागतील असं नाही. म्हणजे या पूर्वीच्या वर्षांमधल्या अनेक घोषणांचा अनुभव आपल्याला सांगतो, की केवळ एखादी घोषणा झाली म्हणजे काम फत्ते झालं असं नाही. त्याची अंमलबजावणीचे पुढे बरेच टप्पे असतात. पण निदान घोषणांच्या पातळीवरती आपण विचार केला तर या अर्थसंकल्पातल्या या घोषणा निश्चितच स्वागतार्ह आहेत. याच्या बरोबरीने एक या अर्थसंकल्पात एक मोठा खूप क्लिअर सिग्नल ज्याला म्हणता येईल तो दिसला. तो होता तो म्हणजे खाजगीकरणाच्या बाबतीत. आणि याचं थोडीशी सुरुवात ही आत्मनिर्भर भारतच्या ज्या पत्रकार परिषदा झाल्या त्याच्यामध्ये करण्यात आलेलं होतं. त्यावेळेस सरकारने असं जाहीर केलं होतं, की काही ठराविक क्षेत्र जी आहेत त्यांना त्यांची एक यादी बनवली जाईल आणि असं सांगितलं जाईल, की ही क्षेत्र ही स्ट्रॅटेजिक दृष्टीने महत्वाची आहेत आणि केवळ या क्षेत्रांमध्येच यापुढच्या काळामध्ये सार्वजनिक उपक्रमांचा किंवा सार्वजनिक क्षेत्रांचा मोठा सहभाग असेल. अर्थात सध्याचा आपण विचार केला तर इतर अनेक क्षेत्रांमध्ये सार्वजनिक क्षेत्र आहे. सार्वजनिक क्षेत्राचे उपक्रम आहेत आणि काही-काही गोष्टी तर आपण म्हणजे आता या क्षेत्रांमध्ये सार्वजनिक क्षेत्राने का असावा याचा प्रश्न पडावं अशा स्वरूपाचे काही सार्वजनिक उपक्रम आहेत किंवा काही उपक्रम असे आहेत की ज्यांचा तोटा वर्षानुवर्ष सरकार सहन करत आहे. म्हणजे एअर इंडिया हे एक उदाहरण आहे किंवा दूरसंचार क्षेत्रातल्या कंपन्या हे एक दुसरं उदाहरण आहे. बँका हे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका हे एक तिसरं उदाहरण आहे. कारण या बँकांचे जे काही अनुत्पादक खर्चांचं प्रमाण जे काही वाढतंय त्याच्यामुळे गेली कित्येक वर्ष सरकारला त्यांच्या भांडवलीकरणासाठी तरतूद करावी लागत आहे. तर या सगळ्या गोष्टी एका प्रकारे सार्वजनिक क्षेत्रामध्ये सरकार आवश्यकतेपेक्षा जास्त पातळीवरती असल्यामुळे त्याचा एका प्रकारे बोजा हा करदात्यांवरती पडतोय आणि त्याचे इतरही परिणाम आहेत. म्हणजे अनेक सार्वजनिक उपक्रम हे खाजगी उपक्रमांइतके एफिशियंट नसतात आणि त्याचं कारण असं असतं, की त्यांना त्या स्वरूपाचे इन्सेंटिव्हज नसतात. तर हे एक सगळं जे काही परिस्थिती होती त्या पार्श्वभूमीवरती सरकारने खाजगीकरणाला एक मोठी चालना देण्याचा निर्णय त्यावेळेस घेतला. एक धोरणात्मक निर्णय घेतला, की सार्वजनिक क्षेत्रांचं आधिपत्य कुठल्या क्षेत्रांमध्ये असेल, ते क्षेत्रांची यादी जाहीर केली जाईल आणि इतर क्षेत्रांमधले सार्वजनिक उपक्रम त्यांचं टप्प्याटप्प्याने खाजगीकरण केलं जाईल. आणि सरकारने मध्यंतरीच्या काही कालावधीमध्ये कॅबिनेटमध्ये या संदर्भातल्या धोरणाला मंजुरी देण्यात आली आणि नंतर या अर्थसंकल्पामध्ये पुन्हा सरकारने त्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलंय, की केवळ काही 4-5 क्षेत्रांमध्ये सार्वजनिक उपक्रमांचीच मक्तेदारी राहील. इतर अनेक गोष्टींमध्ये ही मक्तेदारी संपेल. खाजगी उपक्रमां येतील किंवा सार्वजनिक उपक्रमांचं खाजगीकरण होईल. आणि त्या दृष्टीने सरकारने एक खूप मोठा निर्णय असा जाहीर केला आहे, की 2 बँका आणि एक जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणजे विमा क्षेत्रातली एक कंपनी यांचं खाजगीकरण येत्या वर्षात केलं जाईल. त्याचबरोबर गेल्या वर्षी सरकारने एल-आय-सीचं आय-पी-ओ केला जाईल. म्हणजे एल-आय-सीचे काही समभाग बाजारात विक्रीसाठी आणलं जाईल असं जाहीर केलं होतं. त्याची कार्यवाही अर्थात या वर्षामध्ये पूर्ण झाली नाही. त्याच्यामुळे ती सुद्धा पुढच्या वर्षामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे एकंदरीने खाजगीकरण सार्वजनिक उपक्रमांचं खाजगीकरण याला एक मोठी चालना या अर्थसंकल्पामधून मिळणार आहे आणि मला वाटतं हे आर्थिक सुधारणांच्या दृष्टीने एक खूप मोठं आणि काहीसं आपण काय म्हणू नाट्यपूर्ण अशा स्वरूपाचं पाऊल आहे. अर्थात याच्या अंमलबजावणीबद्दल धोके असू शकतील, काही प्रश्न असू शकतील किंवा कारण आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल, की गेल्या वर्षी सरकारने शेती क्षेत्रात सुद्धा सुधारणा आणण्याकरता काही मोठे निर्णय जाहीर केलेले होते. परंतु त्याच्याबद्दल सगळ्या घटकांना तेवढा विश्वासात घेणं सरकारला जमलं नाही आणि त्याच्यामुळे एक मोठं आंदोलन उभं राहिलं. याची पुनरावृत्ती कदाचित या खाजगीकरणाच्या धोरणाच्या बद्दल सुद्धा होऊ शकेल. त्याच्यामुळे तो एक अंमलबजावणीतला धोका नक्कीच आहे. म्हणजे अर्थसंकल्प जाहीर होऊन जेमतेम 1 आठवडा होतोय आणि अशा बातम्या यायला लागलेल्या आहेत, की कदाचित बँकांच्या युनियन्स या खाजगीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात येऊन उभ्या ठाकतील, काहीतरी एक आंदोलन करतील. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी येत्या काही काळामध्ये कशा पद्धतीने उलगडतात आणि सरकारला आपले हे जे निर्णय आहेत आर्थिक सुधारणांच्या दृष्टिकोनातनं,
ते राबवण्याची एक इच्छाशक्ती दाखवायला लागेल. ते सरकार दाखवू शकेल की नाही आणि या सगळ्या धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाईल की नाही, हा अर्थातच एक मुद्दा राहतो आणि त्याचं अगदी स्पष्ट उत्तर देणं खरंच कठीण आहे. कारण एकंदर कोविडच्या नंतरच्या गेल्या वर्षभरामध्ये जे काही एकंदर आकडेवारी आपल्या हातात येते भारतामध्ये सुद्धा आणि जागतिक पातळीवर सुद्धा, त्याच्यामध्ये एक प्रवाह त्याच्यामध्ये असा दिसतोय की याचा परिणाम हा खूप विषम पद्धतीने वेगवेगळ्या समाज गटांवरती झाला. म्हणजे जे समाजगट कौशल्यांच्या दृष्टीने वरच्या पातळीवरती होते किंवा जे डिजिटल माध्यमांचा स्वीकार करू शकले, त्यांचं घरनं कामं करू शकले, म्हणजे त्यांच्या उत्पादकतेवरती फारसा परिणाम झाला नाही. तर त्यांना कोविडचा आर्थिक फटका हा तुलनेने खूप कमी बसला आणि उलट या काळामध्ये बचतीचं प्रमाण वाढलं. शेअर बाजारांना खूप मोठी उभारी आली. जे काही सरकारांकडून वेगवेगळ्या सरकारांकडून जे काही वित्तीय उत्तेजन दिलं जात होतं, पैसा ओतला जात होता, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती या समाज गटांना म्हणजे आपण अगदी ढोबळमानाने जर का म्हणायचं झालं तर जो आहेरे घटक आहे त्याला कोविडचा फटका तुलनेने खूप कमी बसला. पण जो नाहिरे घटक होता त्याला कोविडचा फटका खूप जास्त बसला आणि त्यांच्यासाठी कदाचित तेवढ्या प्रमाणामध्ये सरकारी उपाययोजनांचा त्या काळामध्ये त्यांना फायदाही मिळू शकला नाही. त्याच्यामुळे एकंदर आर्थिक विषमता वाढतीये असं चित्र आज जागतिक पातळीवरही आहे आणि भारतात सुद्धा दिसतंय. म्हणजे ते भारतात अर्थात आकडेवारी थोडीशी आपल्याकडे तेवढ्या काय आपण म्हणतो पूर्ण त्या वेळेस येत नाही. म्हणजे आकडेवारी ही काही कालांतराने आपल्याकडे हाती येते. परंतु जे काही घटक आहेत की उदाहरणार्थ स्कूटरच्या विक्रीवरती परिणाम खराब झालाय, कार्सच्या विक्रीवरती मध्ये उलट आपल्याला चांगली रिकव्हरी झालेली दिसते किंवा सीएमआय या संस्थेकडून जे काही रोजगाराबद्दलची आकडेवारी जाहीर केली जाते, तर असे आकडेवारीचे जे काही थोडे थोडे तुकडे आपल्या हातात आहेत त्याच्यातनं असं दिसतंय की भारतात सुद्धा एकंदर याचे परिणाम हे विषम पद्धतीने झालेले आहेत. तर अशा पार्श्वभूमीवरती आर्थिक सुधारणा पुढे नेणं हे कधी कधी आव्हानात्मक असू शकतं. ते याच्याबद्दलचं अगदी काय आपण म्हणू ठोस भाकीत करता येणं कठीण आहे. परंतु याचं अंमलबजावणी करणं हे अशा परिस्थितीमध्ये आव्हानात्मक ठरू शकतं. त्याच्यामुळे सरकारने जरी आर्थिक सुधारणांची घोषणा केलेली असली आणि त्या सुधारणांची दिशा एकंदरीने स्वागतार्ह असली तरी सुद्धा त्याचं प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी केली जाते याच्यावरती मला वाटतं या अर्थसंकल्पाचं पुढचं यश अवलंबून असेल. पण निदान एक अर्थसंकल्पाचा दस्तावेज आणि त्याच्यातली पारदर्शकता म्हणा, त्याची विश्वासार्हता, या सगळ्या ज्या कसोट्या आहेत किंवा खर्चाची क्वालिटी, की जर का भांडवली खर्च जास्त केला जात असेल तर त्या खर्चाची क्वालिटी जास्त चांगली आहे. या सगळ्या निकषांवर जर का विचार केला तर मला वाटतं यावर्षीच्या अर्थसंकल्पाने आपल्या अपेक्षा बऱ्याच प्रमाणात पूर्ण केलेल्या आहेत. तर हे मला वाटतं एकंदर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चित्र असं जे होतं. एक थोडंसं मी 2-4 गोष्टी कारण सरकारने त्याच्यावरचे आधीचे जे कर होते ते कमी केले आणि मग त्याच्या ऐवजी हा अधिभार लागू केलेला आहे. इतर बऱ्याच गोष्टींवरती कृषी अधिभार जो लागू केलेला आहे त्याच्यातल्या सुद्धा बहुतेक गोष्टींवरती साधारण चित्र असंच आहे की सरकारने त्याच्यावरचा मूळ कर थोडा कमी केलाय आणि त्याचं अधिभारात रूपांतर केलंय. तर आपल्या दृष्टीने विचार केला तरी त्याच्यामुळे त्याचा फारसा परिणाम नाहीये थेट. मग सरकार असं का करतात? तर हा एक थोडासा तांत्रिक मुद्दा आहे. तर केंद्र सरकार हे का करतं याचं एक मला वाटतं कारण असं आहे की इतर जे कर असतात ते वित्त आयोगाच्या सूत्रानुसार केंद्र सरकारला राज्य सरकारांबरोबर वाटून घ्यावे लागतात. अधिभारांच्या बाबतीत मात्र तसं करावं लागत नाही आणि त्याच्यामुळे एका प्रकारे जेवढे करांचा जेवढा हिस्सा हा अधिभारांकडे वळवता येईल केंद्राला, तेवढं करणं हे केंद्राला या दृष्टीने
फायद्याचं ठरतं, पण ते राज्य सरकारांना तोट्याचं आहे. त्याच्यामुळे एका प्रकारे संघराज्यात्मक व्यवस्थेचा विचार केला तर ही गोष्ट बरोबर नाही. अधिभार वाढवणं आणि इतर कर कमी करणं. पण सरकारने यापूर्वीही अनेक वेळा अशा प्रकारची पावलं उचललेली आहेत आणि यावेळेस सुद्धा त्यांनी ते केलेलं आहे. पण त्याचा आपल्या काय आपण म्हणू किमतींवरती थेट परिणाम होणार नाहीये. दुसरं पेट्रोल डिझेलच्या किमतींच्या बाबतीत एक दुसरा धोका आहे, तो मुद्दा वेगळा. म्हणजे तो अ, सध्याच्या करतरतुदींशी थेट त्यांना काय आपण म्हणू निगडीत असा नाहीये. पण जागतिक पातळीवरती तेलाचे दर वाढतायत आणि त्याच्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतायत. 100च्या जवळ जायला लागलेल्या आहेत आणि त्याच्यात सरकारने गेल्या वर्षी मे महिन्यात जे मोठे कर लागू केलेले होते, त्याचा नक्कीच हातभार आहे. परंतु निदान या अर्थसंकल्पाचा एक आपण विचार केला, तर त्याचा हातभार त्याच्यामध्ये नाहीये. पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये किंवा इतरही वस्तूंच्या एकंदर दरांमध्ये. दुसरा एक जो भाग आहे तो काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि ही ज्या आयात या वस्तूंच्या किमती या करांच्या वाढीव करांच्या परिणामी वाढू शकतात आणि त्याच या वस्तूंवरचा कर वाढवण्यामागची जी सरकारची भूमिका आहे ती आत्मनिर्भर संकल्पनेशी निगडीत आहे. काही क्षेत्रांमध्ये भारतीय कंपन्यांना एकंदर भारतीय बाजारपेठ मोकळी राहावी या दृष्टीने आयात कमी करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत आणि त्याचा एक भाग म्हणून या काही वस्तूंवरचे कर वाढणार आहेत. त्याच्यामुळे काही वस्तू या ज्या विशेषतः इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या अर्थसंकल्पामुळे महाग होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हा मला वाटतं आपल्या वैयक्तिक पातळीवरती लक्षात घेण्यासारखा एक दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा आहे वैयक्तिक करांच्या बाबतीत तर आयकराच्या दरांमध्ये वगैरे काही फार मोठे बदल झालेले नाहीयेत. परंतु दोन गोष्टी सरकारने यावेळेस केलेल्या आहेत. त्या म्हणजे एक आहे ते म्हणजे युलिप म्हणजे युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स जे असतात. म्हणजे विमा कंपन्यांचे जे काही शेअर बाजारातल्या किंवा इतर रोखे बाजारांशी निगडीत त्यांच्याशी संलग्न अशा त्यांच्या काही योजना असतात. त्यांना युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स असं म्हटलं जातं. तर या युलिप्स मध्ये काही अटी लागू करून या युलिप्सचा जो काही त्याच्यातनं मिळणारा परतावा आहे गुंतवणूकदारांना तो आतापर्यंत पूर्णपणे करमुक्त होता. तर सरकारने आता यावेळेस त्याच्यात असा एक बदल केलेला आहे की त्याच्यामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त जर का कोणी वर्षाला या युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स मध्ये जर का गुंतवणूक करत असेल तर त्याच्यातून जो काही परतावा मिळेल तो यापुढे करपात्र ठरेल. तर याच्यामुळे काय झालंय की या युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन आणि जे म्युच्युअल फंडांच्या योजना आहेत या सगळ्यांचं आता साधारणतः कर आकारणीच्या दृष्टीने बघितलं तर या योजनांमधला जो भेद होता तो आता कमी झालेला आहे. त्याच्यामुळे आता युलिप्स आकर्षकता ही एका प्रकारे कमी झालेली आहे. अर्थात 2.5 लाख किमतीपर्यंत म्हणजे वर्षाला 20-22 हजारापर्यंत ज्यांना या युनिट लिंक्ड प्लॅन्स मध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी काही फरक पडलेला नाहीये. पण त्याच्यापेक्षा जास्त रक्कम जर का कोणी यापूर्वी युनिट लिंक्ड प्लॅन्स मध्ये गुंतवत असेल तर किंवा या पुढच्या काळात गुंतवणार असेल कारण हे जुन्या प्लॅन्स वरती सरकारने ही कर आकारणी केलेली नाहीये. तर या पुढच्या काळामध्ये जे काही प्लॅन्स लोक विकत घेतील युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स त्यांच्या बाबतीत ही तरतूद आहे. त्याच्यामुळे भविष्य काळात जर का कोणी नवीन युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स खरेदी करणार असेल 2.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक प्रीमियमचे तर त्यांना म्युच्युअल फंड आणि युलिप यांच्यामध्ये याचं कर आकारणी सारखी आहे. त्याच्यामुळे कदाचित त्यांच्यापैकी काही एक वर्ग हा म्युच्युअल फंडाकडे वळू शकेल. तर हा वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या दृष्टीने एक मुद्दा. शेवटचा मुद्दा आहे तो प्रॉव्हिडंट फंडाच्या दृष्टीने. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रॉव्हिडंट फंड जो आहे त्याच्यातला जो परतावा आहे तो पूर्णपणे करमुक्त असतो आणि त्याच्यामुळे अनेक लोक त्याचा फायदा घेतात, घ्यायलाही पाहिजे. पण त्याच्यात काय होत होतं की अनेक लोक व्हॉलंटरी म्हणजे स्वेच्छेनी त्या प्रॉव्हिडंट फंडामध्ये काही रक्कम टाकत होते आणि या रकमेवरचं व्याज सुद्धा आतापर्यंत करमुक्त होतं. त्याचा फायदा लोक घेत होते. आता मात्र सरकारने त्याच्यावरती मर्यादा घातली आहे की जे त्या व्यक्तीचं कॉन्ट्रीब्युशन आहे प्रॉव्हिडंट फंडला की जे
तुमचं जे एम्प्लॉयर असेल ते कापून घेतात, ते त्याचबरोबर व्हॉलेंटरी प्रॉव्हिडंट फंड किंवा स्वेच्छेने जे कोणी रक्कम भरत असतील, तर या दोन्ही गोष्टींची मिळून जी रक्कम आहे ती जर का 2.5 लाखाच्या पुढे गेली, तर त्या रकमेवरचं जे व्याज आहे ते वेगळ्या पद्धतीने मोजलं जाईल आणि ते व्याज करपात्र असेल असं सरकारने जाहीर केलंय. तर त्याच्यामुळे आता एका मर्यादेपलीकडे लोकांना व्हॉलेंटरी प्रॉव्हिडंट फंडामध्ये गुंतवणूक करून करमुक्त उत्पन्न मिळवण्याचा जो पर्याय इतके दिवस उपलब्ध होता, तो आता यापुढे बंद होईल. त्याच्यामुळे एका प्रकारे करमुक्त उत्पन्नाचे पर्याय बंद होत आहेत. पण दुसरीकडे आणखीन एक गोष्ट या अर्थसंकल्पामध्ये जाहीर झाली ती म्हणजे झिरो कुपन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स हे परत यावर्षी जाहीर करण्याची परवानगी काही संस्थांना दिली जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आठवत असेल यापूर्वी कधी कधी इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स मध्ये वगैरे आपण गुंतवणूक केली असेल की ज्याचा व्याजाचं उत्पन्न हे करमुक्त असायचं. तर तशा पद्धतीचे बॉन्ड्स यावर्षी सुद्धा काही संस्था जाहीर करतील. त्याचे तपशील अर्थात यापुढे येतील. त्याच्यावरचा व्याजदर हा फार आकर्षक असेल असं नाही, कारण एकंदर सध्याच्या कोविड नंतरच्या परिस्थितीत रिझर्व्ह बँकेने जे काही पतधोरण राबवलं त्याच्यामुळे व्याजदर मोठ्या प्रमाणावरती कमी झालेले आहेत. त्याच्यामुळे व्याजदर कदाचित काही फार आकर्षक असतील असं नाही, परंतु करमुक्त उत्पन्नाचा तो एक वेगळा पर्याय, करमुक्त व्याज उत्पन्नाचा तो एक वेगळा पर्याय यावर्षी उपलब्ध होऊ शकेल. तर हे मला वाटतं काही व्यक्तिगत पातळीवरती आपल्यावरती परिणाम करतील अशा अर्थसंकल्पातल्या तरतुदी होत्या. शेवटचा मुद्दा मांडतो आणि थांबतो की सरकारने वित्तीय तुटीच्या बाबतीत हे जे काही वेगळं मी सुरुवातीला म्हटलं की एक वेगळी मनोभूमिका यावेळेला स्वीकारलेली आहे, वेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. तर याचा आर्थिक विकासाच्या दृष्टीने जरी चांगला परिणाम होणार असला तरी याचा परिणाम व्याजदरांवरती हा मात्र थोडासा वेगळा होणार आहे. म्हणजे आतापर्यंत रिझर्व्ह बँक व्याजदर झपाट्याने कमी करत होती आणि सगळेच व्याजदर खूप खाली आले होते, म्हणजे एका प्रकारे निचांकाच्या पातळीवरती आलेली होते. तर आता या पुढच्या काळामध्ये म्हणजे सरकारचं वित्तीय तुटीचं जे धोरण आहे ते लक्षात घेता आणि सध्याचा जो काही महागाई दरामधला कल आहे तो लक्षात घेता व्याजदरामध्ये मात्र आणखीन घट होण्याची आता शक्यता खूप कमी आहे. म्हणजे जवळपास नाही असं मी म्हणेन. जर का पुन्हा आपल्या दुर्दैवाने कोविडचा फटका अर्थव्यवस्थेला किंवा जागतिक अर्थव्यवस्थेला काही वेगळ्या पद्धतीने बसला, त्यातनं काही समजा काही बँकरप्सीच्या घटना घडल्या वगैरे, तर परिस्थिती वेगळ्या पद्धतीने येऊ शकते. म्हणजे तशी एक छोटी शक्यता आहे. पण मी एक जर मला जी जास्त मोठी शक्यता वाटते ती मी लक्षात घेतली तर यापुढे व्याजदरांमध्ये आणखीन घट होण्याची आता शक्यता जवळपास संपलेली आहे. अर्थात व्याजदर लगेचच पुन्हा वरच्या बाजूने झेपावतील असंही नाही. व्याजदर कदाचित काही काळ स्थिर राहतील, पण हळूहळू ते वरच्या मार्गावरती मार्गक्रमणा करायला लागतील असे संकेत या वित्तीय तुटीमधनं आणि सध्याच्या एकंदर आर्थिक परिस्थितीमधनं आपल्याला मिळत आहेत. तर मला वाटतं इकडे मी थांबतो आणि नंतर जर का काही प्रश्न असतील तर त्यातून काही मुद्दे जर का राहिले गेले असतील तर त्यांचा आपण मागोवा घेऊ शकू. धन्यवाद. सर काही प्रश्न आलेले आहेत तर बर. आम्ही आताच वाचून दाखवतो. हो. तर एक प्रश्न असा आहे की वित्तीय तूट ही जीडीपीच्या प्रमाणात असते असे म्हणतात. ह्या वर्षीच्या बजेटमध्ये वित्तीय तूट वाढ केलेली पण खालावलेल्या जीडीपीच्या हिशोबाने ही वाढीव तूट खरोखरच इनफ आहे का? आणि खास करून पॅन्डेमिकचा ओव्हरऑल इम्पॅक्ट पाहता अशा खर्चाने इकॉनॉमी रिकव्हरी शक्य आहे का? ठीक आहे, आपण एक एक प्रश्न आणि एक एक उत्तर असंच करूया मला वाटतं. ठीक आहे. तर तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे. म्हणजे वित्तीय तूट यावर्षी जी वाढलेली आहे 9.5% जीडीपीच्या, त्याच्यामध्ये 3 घटकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पहिला घटक हा जीडीपी कमी झालेला असल्यामुळे वित्तीय तूट आणि जीडीपी यांचं जे गुणोत्तर आहे त्याचा तो डिनॉमिनेटर छोटा झालाय, त्याच्यामुळे ते गुणोत्तर आपल्याला वाढलेलं दिसतंय. हा मुद्दा अगदी बरोबर आहे. दुसरा मुद्दा जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अर्थसंकल्प जास्त विश्वासार्ह बनवण्याकरता सार्वजनिक उपक्रमांची काही कर्ज उभारणी यावेळेस सरकारने आपल्या अर्थसंकल्पात घेतलेली आहे आणि सबसिडीसाठी तरतूद खूप मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. तर त्याचंही प्रतिबिंब याच्यात दिसतंय. पण तिसरा घटक आहे तो थोड्या प्रमाणात त्यानंतर इतर खर्च वाढण्याचा आहे. आता हे जे खर्च वाढलेले आहेत त्याचं प्रमाण पुरेसं आहे का, तर त्याचं उत्तर मला वाटतं नाही असंच आहे. कारण
एकंदर हे जे पॅन्डेमिक होतं त्याची जी तीव्रता होती या संकटाची ती एवढी मोठी होती की त्या तुलनेमध्ये अर्थात कदाचित खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढवावा लागला असता. ते करणं व्यवहार्य ठरलं असतं का? पतमानांकन संस्थांनी त्याकडे कशा पद्धतीने पाहिलं असतं? अशा स्वरूपाचे बरेच प्रश्न आहेत. त्याच्यामुळे खर्च यावर्षीचा जो काही वाढलाय तो मला वाटतं अपुरा आहे. पण पुढच्या वर्षांमध्ये म्हणजे पुढच्या वर्षी 6.5% किंवा त्यानंतरच्या वर्षांमध्ये सुद्धा जेव्हा अर्थमंत्री असं म्हणतात की आम्ही टप्प्याटप्प्याने 4.5% येऊ, तेव्हा त्याचा अर्थ मला वाटतं असा आहे की विकासात्मक वरची तरतूद ही वाढवली जाणार आहे. भांडवली सोयी सुविधांवरचा खर्च वाढवला जाणार आहे आणि त्याच्यामुळे दीर्घकालीन विकास दराच्या दृष्टीने मला वाटतं त्या तरतुदी स्वागतार्ह आहेत. अगदी आपण जर नजीक काळाचा विचार केला की रिकव्हरी करता या तरतुदी पुरेशा आहेत का? तर त्या तेवढ्या पुरेशा नाहीत. पण याचा एक दुसरा मुद्दा मला वाटतं जो एक चांगला मुद्दा याच्यातला असा आहे की रिकव्हरी ही स्वतःच्या बळावरती सध्या वाढायला लागलेली आहे. कारण भारतामध्ये एकंदर पुन्हा टाळेबंदी लागू होण्याची शक्यता सध्या दिसत नाहीये आणि इतर अमेरिका, युरोपमध्ये काही देशांमध्ये कोरोनाचा दुसरा टप्पा आलेला आहे. टाळेबंदी तिकडे पुन्हा काही प्रमाणात चालू झालेली आहे. त्या प्रमाणात भारताची परिस्थिती मला वाटतं सध्याची जास्त चांगली आहे. 2020च्या मध्यावरती भारताची परिस्थिती इतर देशांपेक्षा खूप वाईट होती. पण आत्ताची परिस्थिती इतर देशांपेक्षा तुलनेने चांगली आहे. लोक बाहेर पडायला लागले आहेत. बऱ्याच ऍक्टिव्हिटीज पुन्हा चालू झाल्या आहेत. त्याच्यामुळे सरकारी तरतुदींमुळे तरी नाही तर या इतर गोष्टींमुळे मला वाटतं पुढच्या वर्षी आपण खूप चांगल्या विकास दराची अपेक्षा करू शकतो. तर अजून एक प्रश्न आहे की वाढीव त्रुटीचा चांगला परिणाम हा योग्य अंमलबजावणीवर ठरेल. म्हणजे तुम्ही म्हटलं तसं पायाभूत सुविधांवर वगैरे जर त्याचं हे झालं तर तो चांगल्या अर्थाने म्हणजे त्याचा परिणाम चांगला होईल. पण एक अर्थतज्ञ म्हणून आपण काही चुकीचा म्हणजे ऍडव्हर्स इम्पॅक्ट पाहता का वाढीव अर्थतुटीचा? त्याच्यावर जरा प्रकाश टाका. हो. नाही, वित्तीय तुटीचं काय आपण म्हणतो दुष्परिणाम हे दोन पद्धतीने होत असतात. एक म्हणजे व्याजदर त्याच्यामुळे वाढतात, महागाई वाढू शकते आणि आधी मी म्हटलं त्याप्रमाणे आपण सध्याचा बोजा हा आपल्या भविष्यकालीन पिढ्यांवरती टाकतोय ज्यावेळेस आपण वित्तीय तूट फार मोठ्या प्रमाणावरती वाढवत असतो. परंतु गेल्या एक 8-10 वर्षांमधला अनुभव लक्षात घेतला तर एकंदर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इतरही लोकांनी आपली याबद्दलची भूमिका थोडीशी अशा प्रकारे बदललेली आहे की ते असं आता म्हणतात की वित्तीय तूट ही जर का एका मर्यादेपर्यंत वाढत असेल आणि त्याच्यातून आपण डेट स्पायरलमध्ये जर का जात नसू तर तोपर्यंत वित्तीय तुटीचे हे बाकीचे दुष्परिणाम हे इतर उपाययोजनांमधून मर्यादेत ठेवता येतात किंवा रोखता येतात. तर डेट स्पायरल म्हणजे काय की केवळ जुन्या कर्जांवरच्या व्याजाच्या दबावामुळे आपल्याला नवीन कर्ज उभारणी करावी लागते. त्या परिस्थितीमध्ये जेव्हा एखाद्या सरकारची वित्तीय व्यवस्था येते त्यावेळेस आपण एका डेट स्पायरल मध्ये म्हणजे एका कर्जाच्या दुष्टचक्रात अडकले जातो. तर मला वाटतं आपण अजून त्या टप्प्यावरती नाही होत आणि सध्याच्या परिस्थितीत उलट अनेक अर्थतज्ञांचं असं म्हणणं आहे की जर का सरकारनी विकास दराला चालना देण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत तर जीडीपी कमी झाल्यामुळे कर्ज आणि जीडीपी यांचं जे गुणोत्तर आहे ते आणखीन खराब होईल. त्याच्यामुळे थोडीशी तूट वाढली तरी सुद्धा जोपर्यंत आपण विकास दर वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतोय, विकास दर खरोखरच वाढवू शकतोय, ते जर का आपल्याला करता आलं तर वित्तीय तूट ही त्याचे दुष्परिणाम कमी होतील. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सध्या अर्थव्यवस्था ज्या टप्प्यावर आहे की खासगी क्षेत्र गुंतवणुकीसाठी तितकंसं पुढे येत नाहीये. त्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वासाची कमी आहे. त्या पार्श्वभूमीवरती वित्तीय तूट वाढवून सरकार जर का भांडवली खर्च करत असेल तर ती गोष्ट स्वागतार्ह आहे. अर्थात कुठलीही गोष्ट ही लंबकाप्रमाणे त्याला दोन्ही बाजू असतात. जर का 3-4 वर्षांनी समजा अशी परिस्थिती आली की खासगी क्षेत्र सुद्धा गुंतवणुकीला पुढे येत आहे आणि त्यावेळेसही जर का सरकारची तूट ही नियंत्रणामध्ये आणता येत नसेल तर व्याजदर वाढतील, त्याचे इतर दुष्परिणाम संभवतील. पण सध्या व्याजदरही अतिशय कमी पातळीवरती आहेत. ते थोडेफार 0.5% वगैरे वाढलं तर फार काही आभाळ कोसळणार नाहीये. त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये मला वाटतं वित्तीय तुटीचे दुष्परिणाम हे आपण काय म्हणू मॅनेज करता येण्यासारखे आहे किंवा ते फारसे अर्थव्यवस्थेला जाणवणार नाहीत. त्याचे चांगले परिणाम कदाचित जास्त असतील या टप्प्यावरती. सर अजून एक प्रश्न आहे की सरकारने उभ्या केलेल्या असेटच्या अगेन्स्ट नवीन पायाभूत सुविधा उभ्या केल्या जातील असं आपण म्हटलं तर ते थोडस विस्ताराने सांगाल का?
नक्की. हो. मी आधी म्हटलं तसं नवीन पायाभूत सुविधांकरता जेव्हा आपण सरकारला गुंतवणूकदार शोधायचे असतील, आता काय की सरकारने एक 1.5 वर्षापूर्वी एक खूप मोठी अँबिशियस म्हणता येईल अशा स्वरूपाची नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन म्हणून एक त्यांनी यादी मोठी जाहीर केली आहे. जवळपास 7,000 पायाभूत सोयी सुविधांचे प्रकल्प त्याच्यामध्ये आहेत आणि त्याचा खर्च त्यांनी 110 लाख कोटी असा अंदाज बांधलेला आहे. आणि या एवढ्या सुविधांचे प्रकल्प येत्या 5 वर्षात सरकारने म्हटलंय. 5 वर्ष जरी आपण त्याची म्हटलं 7-8 वर्षांमध्ये जरी म्हटलं तरी त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती निधी उभारावा लागणार आहे. खासगी क्षेत्राकडून, जागतिक गुंतवणूकदारांकडून किंवा रोख्यांच्या स्वरूपाने वगैरे वगैरे. तर हा जेव्हा निधी उभा करायचा असतो त्यावेळेस जर का नवीन जे प्रकल्प आहेत त्यांचं जे काही उत्पन्न येणार आहे भविष्य काळामध्ये, म्हणजे समजा एक नवीन रस्ता आहे त्याच्यावरती टोल उभा करून त्याचं पुढच्या 20 वर्षामध्ये काहीतरी एक उत्पन्न येईल, तर ते उत्पन्न तारण ठेवून त्याच्या वरती आपण जर का पैसा उभा करत असेल सरकार, ही एक पारंपरिक पद्धत होती. पण मी म्हटलं त्याप्रमाणे त्या पारंपरिक पद्धतीमध्ये गुंतवणूकदारांना त्या योजनांमध्ये खूप सारी जोखीम दिसायची की हा प्रकल्प खरंच कधी होईल, त्याच्यासाठी जी जमीन संपादन करण्यात काही अडचणी येतील का वगैरे वगैरे. त्याच्यामुळे सरकारने आता एक वेगळा अपारंपरिक पद्धतीचा हा विचार केलाय की जे जुने प्रकल्प सरकारने यापूर्वीच पूर्ण केलेले आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा काही प्रकारचं उत्पन्न येणार असतं, म्हणजे रस्त्यांचा टोल हे एक त्याचं अगदी थेट स्वरूपाचं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण आपण म्हणू शकतो की बंदरं आहेत त्यांचं जे काही युजर फी आहे किंवा इतर इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशनचा समजा प्रकल्प असेल त्याची जी काही युजर फी आहे, तर हे जे उत्पन्न जे जास्त शाश्वत आहे किंवा ज्याच्याबद्दल आपण जास्त ठामपणे भाकीत करू शकतो, तर अशा स्वरूपाच्या उत्पन्नाचं जर का तारण ठेवलं तर निधी उभारणी करताना तेवढी जोखीम असणार नाही आणि त्याच्यामुळे निधी उभारणी जास्त सोपी बनेल अशी एक भूमिका याच्यात आहे. तर त्याच्यामुळे हे एक अपारंपरिक पद्धतीने विचार करून ही निधी उभारणी सरकार करत आहे. तर अजून एक शेवटचा प्रश्न आहे. बॅड बँक ही संकल्पना जी आहे ती थकीत कर्ज एका खिशातून दुसऱ्या खिशात टाकणं असं नव्हे का? आणि मग त्यात सरकारचा काय नक्की फायदा? हो. तर बॅड बँक ही कल्पना म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्याच्या प्रश्न आहे का, तर मी असं म्हणेन की नाही, कारण तसं ठामपणे सांगता येत नाही. इतर देशांमध्ये सुद्धा याबद्दलचे जे प्रयोग झालेले आहेत त्याच्यातले अनुभव हे मिश्र स्वरूपाचे आहेत. तर बॅड बँक हे यावेळच्या अर्थसंकल्पातली मोठी घोषणा होती. तर त्याला पार्श्वभूमी आहे ती अनुत्पादक कर्जांची. भारतात अनुत्पादक खर्चांचं प्रमाण खूप मोठं होतं. गेल्या काही वर्षांमध्ये ते कमी कमी होत होतं, पण पुन्हा करोनामुळे त्याला पुन्हा एक ते प्रमाण वर जाण्याची शक्यता आहे. म्हणजे सध्या कर्जांच्या परतफेडीवर वगैरे मोरॅटोरियम आहे, होता यावर्षी करोनाच्या काळामध्ये, आणि नंतर ते कर्ज अनुत्पादक कर्ज म्हणून कधी तसा त्यांचा ताळेबंदात उल्लेख करायचा याबद्दलच्या ज्या काही मार्गदर्शक सूचना होतात त्यांना सुद्धा काही काळ स्थगिती देण्यात आलेली होती. पण ही स्थगिती ज्यावेळेस संपेल त्यानंतरच्या काळामध्ये अनुत्पादक कर्जांचं प्रमाण हे पुन्हा वाढलेलं दिसणार आहे. रिझर्व्ह बँकेने सुद्धा तसा अंदाज व्यक्त केलेला आहे. तर त्या पार्श्वभूमीवरती होतं काय की जेव्हा या अनुत्पादक कर्ज सगळी त्या बँकेच्या ताळेबंदामध्ये असतात तेव्हा त्यांची तरतूद करावी लागते किंवा त्यासाठी एक भांडवली तरतूद करायला लागते. आणि ती भांडवली तरतूद पुरेशा प्रमाणात केल्यानंतरच बँकांना पुढच्या कर्ज वाटपासाठी भांडवली तरतूद करता येते. कुठल्याही कर्ज वाटपासाठी एक भांडवली तरतूद असावी लागते. तर ती तरतूद त्याच्यानंतरच बँकांना करता येते. तर त्याच्यामुळे काय होतं की पुढचं नवीन कर्जांचं वाटप करण्याकरता अनुत्पादक कर्जांचं एक मोठा बोजा सध्या बँकांच्या उरावरती आहे, तो पहिले हटवला गेला पाहिजे. आणि त्यासाठी कसं करता येईल, त्यासाठी खरं तर सरकार गेल्या कित्येक वर्षापासून वेगवेगळे उपाय करण्याचा प्रयत्न करते. त्यांनी भांडवलीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचा एक मला वाटतं 2-2.5 वर्षापूर्वी प्रयत्न केलेला होता. परंतु ते सगळं त्या सगळ्या प्रयत्नांनंतर सुद्धा अनुत्पादक कर्जांचा प्रश्न हा पूर्वी होता त्याच पातळीवरती आपल्याला दिसतोय करोनानंतर. त्याच्यामुळे आता बॅड बँकेमध्ये अपेक्षा अशी आहे की बँका त्यांच्याकडची कर्ज त्या बॅड बँकेमध्ये
तिकडेच काय आपण म्हणू हस्तांतरित करतील आणि त्याच्यामुळे नंतर त्यांची स्वतःचे ताळबंद जे आहेत ते क्लिअर होतील आणि त्याच्यानंतर त्यांना भांडवली तरतूद स्वतःची करून नवीन कर्ज वाटप जोमाने करता येईल. तर ही याच्यातली एकंदर संकल्पना आहे. आता या संकल्पनेवरती म्हणजे मला अजून पूर्णपणे काय आपण म्हणू खात्री अशी नाहीये की याच्यातून प्रश्न सुटेल आणि याचं कारण असं आहे की या बॅड बँकेचं स्वरूप कसं असेल याची रूपरेषा सरकारने अजून स्पष्टपणे जाहीर केलेली नाहीये. त्याची घोषणा झाली आहे पण सरकार काही सरकारी अधिकाऱ्यांनी अशी वक्तव्य केली आहेत की ही जी नवीन बॅड बँक आहे ती पुन्हा खासगी क्षेत्रातच असेल म्हणजे इतर बँकांनीच ती प्रवर्तित केलेली असेल. तर त्याच्याबद्दल जोपर्यंत सरकार आपल्या बाजूने काही तरतूद करत नाही किंवा स्वतःचा एक वरदहस्त त्या बॅड बँकेच्या मागे उभा करत नाही तोपर्यंत या बॅड बँकेच्या संकल्पनेला कितपत गती येईल आणि त्याच्यामध्ये कर्ज हस्तांतरित होण्याचं चा वेग काय असेल याबद्दल मी स्वतः आज साशंक आहे. त्याच्यामुळे मी बॅड बँकेचा मगाशी म्हणून फार मोठा उल्लेख केला नाही कारण ही जरी संकल्पना जाहीर झाली असली तरी त्याच्या अंमलबजावणीपर्यंत पोहोचायला अजून काही टप्पे बाकी आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा खरंच सकारात्मक परिणाम कितपत होईल हे बघणं म्हणजे हे आपल्याला अजून बघायचं आहे. त्याबद्दल खूप ठामपणे अजून मला विधान करणं धोक्याचं वाटतं. तर धन्यवाद. मला वाटतं शेवटी मी इतकंच म्हणेन की हा अर्थसंकल्प हा अगदी पूर्ण आदर्शवत असा नव्हता आणि तसं कदाचित तसं करण्याकरता खूप काही क्रांतिकारी पद्धतीचे बदल हे एकंदर अर्थसंकल्पाच्या दोन्ही बाजूंमध्ये करायला लागले असते. ते एकदम कदाचित करणं शक्यही नव्हतं पण एकंदर या ज्या मर्यादा होत्या आणि सध्याची पार्श्वभूमी जी काही होती ती सगळी लक्षात घेतली तर बऱ्याच प्रमाणात गेल्या मला वाटतं 4-5 वर्षांमधला हा सर्वात जास्त विश्वासार्ह आणि कदाचित स्वागतार्ह अशा स्वरूपाचा अर्थसंकल्प होता असं मला वाटतं. तर तो आपल्या सगळ्यांना आणि मुख्य म्हणजे अर्थव्यवस्थेला पुन्हा त्याच्यातून बळ मिळू दे पुन्हा गती मिळू दे अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा संजीवनी परिवाराच्या सदस्यांचं चे आभार मानतो मी मला बोलवून माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल आणि तुमच्या कार्याला सुद्धा माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या विनंतीस मान देऊन सरांनी आपल्याला मार्गदर्शन केले त्याबद्दल संजीवनी परिवारातर्फे मी सरांचे आभार मानतो. तसेच आपणा सर्व श्रोतू वर्गाचे परिवारातर्फे आभार. धन्यवाद.